मित्रांनो, जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो. तर मी आता पुण्याला जातो आहे. माझे आजची 19 तारीख आहे. तर मी आता 20 तारखेची माझी रात्रीची गाडी आहे. तर मी जातो आहे आणि माझ्यासोबत 2 मित्र पण, आम्ही टोटल 3 जण आहे. आणि मी काबरा जातो आहे. तर मी आळंदी ते पंढरपूरची जी पालखी जाते त्याच्यासाठी मी जातो आहे. आणि मी खूप दिवसापासून, माझं 1-1.5 महिन्यापासून प्लॅनिंग होतं की जायचं मित्राचं पण प्लॅनिंग होतं की जाऊया म्हटलं. तर मग आम्ही फायनली जातो आहे. आणि माझी पूर्ण तयारी वगैरे झालेली. इकडे बघा, हे बॅग वगैरे भरलेली मी. आणि इकडे कम्प्युटरचं काम पण चालू आहे. इथं डेटा ट्रान्सफर चालू आहे. आणि काय काय म्हणजे वस्तू आहे माझ्यासोबत. मी ह्यावेळेस म्हणजे हा जो ब्लॉग आहे पूर्ण वेगळ्या प्रकारे करणार आहे. तर तुम्हाला ब्लॉग वगैरे कसा वाटतो तर पूर्ण पहा, स्किप वगैरे करू नका काहीच. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही अजूनपर्यंत कधी माझ्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला कधी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा. आणि राहिला विषय म्हणजे अजून की मी शॉर्ट्स व्हिडिओ आणि इन्स्टा रील्स पण बनवणार आहे. तर ते पण बघा तुम्ही माझ्या इन्स्टा पेजला. मी DM मध्ये लिंक वगैरे देणारच त्यासाठी. आणि मी ह्यावेळेस थोडंसं काहीतरी नवीन चेंजेस वगैरे करणार आहे ह्यावेळेस. तर बघूया ह्यावेळेस कसं होतं. मी चांगल्या पद्धतीने अजून काहीतरी इन्क्रीमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहे की काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये आणायचं वगैरे. तर बघूया. चला मग माझी बॅग पॅक वगैरे झाली आहे. आणि इकडे माईक वगैरे, मोबाईल चार्जर, पॉवर बँक सगळे. आणि इथं डेटा ट्रान्सफर चालू आहे. कमीत कमी 3-4 तास झाले की मी डेटा ट्रान्सफर वगैरे करतो आहे. आणि मला कमीत कमी हा 100-200 GB डेटा आहे. कमीत कमी 4 ते 5 तास लागतात. तर मी दुसऱ्या मोबाईलने वगैरे शूट करतो आहे. आता स्टेशनवर आलेलो आहे. आता प्लॅटफॉर्मवर जातो. गाडी अजून अर्धा-1 तास आहे. गप्पा गोष्टी वगैरे चालू आहे. अजून 1-1.5 तास लागेल गाडीला. आता बसू आम्ही टाईमपास करत इथे. आता 15-20 मिनटात आमची गाडी येणार. अजून आम्ही म्हणजे आम्हाला अर्धा-1 तास झाला स्टेशनला येऊन. तर कमीत कमी 10-15-20 मिनटं लागतीलच गाडी यायला अजून. मग गाडीत बसतो आणि झोपू आणि डायरेक्ट सकाळी रूमवर वगैरे जाऊ. सेल्फी स्टिक सेल्फी स्टिक आम्ही ट्रायल करतोय. त्याच्याकडे होती, त्याला आलायला लावली मी. आता गाडी आलेली आहे आमची. आता आम्ही गाडीत वगैरे बसतो. चला मग मी गाडीत वगैरे बसतो. इथून वरती बसलेलो आम्ही. आता सकाळी उतरू आम्ही. अहमदनगरला पोचलेलो आम्ही. इथं 6:30-7 होत आहे. आता मी इथं पुण्याच्या स्टेशनला उतरलेलो मित्रांनो. आणि आता इथून आम्ही रूमवर जाणार आणि फ्रेश वगैरे होऊन आम्ही पुढे जातो इथून. तर चला मग. आता आम्ही इथून स्टेशनवरनं निघालो आहे. आणि आता इथून आम्ही मेट्रोने किंवा रेल्वेने वगैरे जाऊ, लोकलने वगैरे, किंवा मग PMT आहेच. आणि रूमवर फ्रेश वगैरे होऊन आम्ही बघू आता कुठे फिरायचं. आणि जिथून आम्ही पालखी जाणार आहे तिथून वाटतं शनिवारवाडा किंवा दगडूशेठ हलवाई आम्ही संध्याकाळी जाणार आहे. आणि तिथं म्हणजे आज वगैरे तिथला स्पॉट बंद आहे जे पाण्याचे वगैरे येतात. तर मग तिथून आम्ही वाटलं तर मॉलचा प्लॅनिंग करतोय. चलो 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 उधर किधर मत करना कोई को. चल. आता आम्ही इकडून जातोय. आता इथं स्टेशनला आलो आहे आम्ही. आता इथून आम्ही PMTने जाणार. आम्ही खरेदी वगैरे केलेली आहे. बघू. इथून आम्ही डांगे चौकमध्ये जातोय. निगडीच्या आधीच येतो तो, तिथं जातो आणि तिकडे रूम आहे आमची. संध्याकाळी इथून पालखी पण जाणार आहे. सगळे पूर्ण हे रस्ते वगैरे आता ब्लॉक करण्यात येत आहे. बघू आता रूमवर फ्रेश वगैरे झाले की आम्ही जाऊ.
इथे बंद करण्यात येत आहे धीरे धीरे. इकडून पालखी वगैरे येणं, पालखीचा रस्ता आहे आणि अजून आम्हाला 1-1.5-2 तास लागते ना आम्हाला रूमवर जायला, एवढी ट्रॅफिक आहे. आता इथून आम्ही उतरलेलो आहे. आता रूमवर वगैरे जातो आम्ही, फ्रेश वगैरे होतो. कमीत कमी 1 ते 1.5 तास लागला आम्हाला यायला. आता इथं रूमवर आलेलं आहे. रूमवर जातो आम्ही, इथं फ्लॅटवर फ्रेश वगैरे होतो. आता इथून रूमवरनं आम्ही फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि आता इथून आम्ही खाली जेवण वगैरे करतो. मग इथून मॉल वगैरे जाणार आहे. चला, जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही मॉलला फिरायला जातो आहे. तर चला मग, फिनिक्स मिलेनियमच्या मॉलला जातो आहे आता आम्ही. वाकडला आहे ना? हां, वाकड तिथं जातो आहे आम्ही. वाकडला आहे ना? हो. हवे हा 1.5 शाणा आहे आमच्याकडे. हा 1.5 शाणा सध्याला अति शहाणा. 1.5 शहाणा नाही. बरं ठीक आहे ना, बोलून घ्या. या मॉलला, फिनिक्स च्या मॉलला जातो आहे आम्ही इथं. आता इथं मॉलला आलो आहे आम्ही. आता इथं एंट्रन्सला आम्ही मध्ये एंट्री करतोय. आता इथं मॉलला आलेलो आहे आम्ही. बघू आता केवढं फिरायचं. पूर्ण कपड्यांचं वगैरे मॉल आहे इथं. आता इथून वरती जातो आम्ही. आता आम्ही वरच्या फ्लोअरला आलेलो इथून. आता वरती बघू इथं काय काय आहे. इथं सगळ्या प्रकारचं वस्तू वगैरे, कपड्यांची दुकान, इलेक्ट्रॉनिक्स, मॉल वगैरे, म्हणजे असं कॅफे वगैरे पण आहे छोटे. बघू आता, आम्ही नुसतं बघायला आलो, टाईमपास म्हणून काही नव्हतं आमच्याकडे आज. पण मस्त एक नंबर मॉल आहे डायरेक्ट. मी याच्या आधी मी फिनिक्सला वगैरे गेलेलो होतो. आता इथं वाकडला आलेलो आम्ही फिनिक्सला. किंवांचे एवढे फिरतो आम्ही, 2-3 फ्लोअर आता वरती आलेलो आहे, तरी पण हा मॉल संपत नाही डायरेक्ट. भयानक म्हणजे आमचे अक्षरशः पाय वगैरे दुखत आहे, पण मजा खूप येते या गोष्टीला. इथं वेगवेगळ्या प्रकारचं फूड वगैरे, म्हणजे मॉलमध्ये काय काय गोष्टी आहेत ते सगळ्या इथं डिस्प्लेमध्ये आपण सर्च करू शकतो डायरेक्ट.
बाबू देखो, ये देखो, ओय विशाल. गेमिंग मॉल वगैरे आलोय आम्ही इथं सगळ्या प्रकारचे गेम. हे बघ, इथं 3D गेम्स वगैरे सगळ्या प्रकारचे. आता हे कोणकोणते बाकीचे मला माहीत पण नाही. आमच्याकडे कार्ड होतं पण आमचे भाऊ घरी विसरून आले, तर आम्ही इथं गेम्स वगैरे खेळलं असतं. काहीतरी 1,500-2,000 हजाराचं कार्ड होतं, ते घेतलेलं होतं त्याने. हा पूर्ण गेमिंग झोन आहे. 2 साईडला, एक त्या साईडला पण आहे आणि एक इकडे पण आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे गेमिंग झोन आहे. इथं मॉलमध्ये आता इथून गेमिंग झोनच्या बाहेर निघालेलो आहे. आता आम्ही बघतो आता पुढे मॉल वगैरे अजून कोणते कसे वगैरे. आता इथून आम्ही इकडे या साईडला जातो. आम्हाला खालून दिसलं की इकडे काय, म्हटलं बघू इधर क्या है, क्या पता हमको. गेमिंग जोन जैसा ही लग रहा है वो, हाइपरसोनिक वो जो मशीन वगैरह गाड़ी वगैरह रहती है ना, वैसा दिख रहा है मेरे को. सुपर फास्ट 360 ऐसा दिख रहा है. अभी 3D गेम ही चाहिए वही भी. ये देखो, हे बघा पूर्ण 3D गेमिंग आहे. तुम्हाला बोलला नाही असं पूर्ण रिअलिस्टिक वाटतं डायरेक्ट, तसं आहे ते पूर्ण. हे फायटर जेट आहे, ही बाईक आहे, हे काहीतरी ट्रॅकचं रेल्वेसारखं आहे वाटतं, आणि ते पण काहीतरी स्पेस सारखंच आहे. सुपर एरो आहे ते. आणि ही कार आहे वाटतं इकडे बघा. हे आता इथून खाली वगैरे उतरलेलो आहे आम्ही. आता बघू, बाहेर जाऊ. आता दुसरीकडे फिरता आला तर फिरू. आणि अशा टाईपचे नॅचरल कॅफे खूप भारी पण इथं डायरेक्ट भारी वाटतं. डायरेक्ट असं नॅचरल वगैरे कॅफे बघायला. इथं परत अशा दुसऱ्या गेमिंग ठिकाणी आलेलो आम्ही. तिथं असेच काही वेगवेगळ्या प्रकारचे गेमिंग आहेत. तिथल्यापेक्षा थोडं अजून वेगळे आहे. बघा पूर्ण डायरेक्ट वेगवेगळ्या प्रकारचे गेम इथे. हे वरती चढायचं आहे वाटतं, इथं चढतात दोरीने वगैरे. रंगपंचमीची पिचकारी वाढत होती तशी, पण ती मोठी होती खूप. ती स्क्रीनवर डायरेक्ट पाणी मारत होती, आपण डायरेक्ट लोकांवर पाणी मारायचो. मजा येत होती ते पाहायला. मी डायरेक्ट अचानक थांबलो आणि हे पुढे चालत आले. यांना समजलं नाही की तिथं काय विषय चालू आहे म्हणून. आता ते त्यांना ब्लॉगमध्ये समजेल. विशालला हे पाहिजेलं होतं ते. मी आता एक व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओसाठी केला बघा, परत मागे लागलाय तो. हे पाहिजे म्हणे. बेटा ते निघणार नाही, ते काचेच्या मध्ये आहे, ते निघणार नाही. नाही फोडू नको, फोडू नको. नाही फोडू नको. चला आपण जाऊ तिकडे, आपण दुसरं घेऊ. हे पाय गोल 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 गोल. हे विशाल याच्यात बसतो का रे? विशाल याच्यात बसतो? अग्निशमन मध्ये बसतो का? ऐ विशाल याच्यात बसतो का? बसा. अय अश्विन, सकाराम बाबा की जय. चला ताली द्या तुम्ही पण. ऐ ताळी द्यायला काय भाव खातोय. आता इथं थोडंसं बसतो आम्ही. बघू काही ऑर्डर करता आला तर करू, आणि डायरेक्ट जाऊ. तसं तर जेवण झालेलं आहे आमचं, पण इथं टाइमपाससाठी बसतोय. पाय दुखता येतं.
आता इथून आम्ही रूमवर जातो आणि मग तिथून बॅग वगैरे घेतो आणि तिथून आम्ही दगडूशेठला जातो. आता इथून आम्ही मॉलच्या बाहेर निघतोय. आता इथून आम्ही बाहेर वगैरे निघालो आहे. आता इथून रूमवर आम्ही जातो आणि इथून फ्लॅटवरनं दगडूशेठला जातो आम्ही आता. मला वाटलं शाहरुख खानच्या ठिकाणी आता कोण, मला शाहरुख खान वाटलं. हां, मग हा शाहरुख खान करतोय, असं काय करतोय. सगळे हिरो चेंज होत आहे. तू एका हिरोचा नाही. तू फिनिक्स मॉल. आता इथून आम्ही रूमवर जातोय. रूमवरून बॅग एक घेतली की आम्ही डायरेक्ट तिथून दगडूशेठला जाणार आहे. आता इथून रिक्षा पकडून आम्ही रूमवर जातोय आणि रूमवर जाऊन आम्ही परत बाहेर जातोय.